नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सध्या कडाक्याचं असं ऊन चालू आहे आणि कुठेही बाहेर जायचं असलं तर आधी सगळ्यात आधी डाकू बनून जावं लागतं. कारण उन्हाची तीव्रताच तेवढी आहे. आणि गप्पा करता करता छान तयारी केली आणि नंतर माझं लक्ष माझ्या कानाकडे गेलं. म्हटलं, "अरे, कानातलं गेलंय कुठं?" तर कानातलं माझं पडलं होतं. तर कानातलं घालून छानपैकी मस्त मी असे निघाले बाहेर जाण्यासाठी. आणि गाडीमध्ये नव्हतं पेट्रोल, तर म्हटलं आधी पेट्रोल टाकून घ्यावं, कारण तिच्या पोटामध्ये नसेल पेट्रोल तर ती कशी नेईल आपल्याला समोर. तर छानपैकी मस्त असं पेट्रोल टाकलं. त्याला भाव विचारले. म्हटलं, "भाऊ, सध्या युद्धाचे दिवस आहेत, तर काय किंमत वाढली वगैरे काय?" तर तो बोलला, "नाही, किंमत जेवढी आहे तेवढीच आहे." तर छानपैकी मग मस्त तिथून निघाले आणि ही माझी तुम्ही परिस्थिती बघू शकता. गाडीवरती हवा एवढी लागत होती ना, की जे चेहऱ्याला कवच बांधलेलं होतं, तर तेही राहून सुटत होतं. तर असो, तर छानपैकी मस्त या दुकानामध्ये कूलरचं बूस्ट घ्यायला गेलो होतो आणि इथे एक डॉगेश होता. एवढा आरामात तिथे झोपलेला होता, एवढी गर्दी होती. त्याला धक्के-बुक्के लागत होते, पण तरीही तो एवढा धीट होता आणि तसाच तिथे झोपलेला होता आणि मला बघायला त्याला एवढं आवडलं ना तिथे. आणि त्यानंतर मी आली इथे पिंपरी मार्केटला. जीवघेणी गर्दी आहे तिथे. तर मला जे घ्यायचं होतं ते घेऊन मी गेली आणि इथे कालभैरवाचं इतकं सुंदर पुरातन मंदिर आहे ना, तर तिथे घेऊन छान दर्शन घेतलं कालभैरवाचं आणि नंतर मी आली माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी नर्सरीमध्ये. आज मला एक झाड घ्यायचं होतं, 2-4 झाडं घ्यायचे होते छानपैकी मस्त फुलांचे. तर त्याकरता मी आली होती आणि इतकी सुंदर, सुंदर तिथे झाडं होते ना, मला असं वाटत होतं की याच्यावरती ना एखाद्या दिवशी ना मी याच्यावरती डाकाच टाकते. कारण ही जी झाडं पाहिली ना, माझं मन इतकं प्रसन्न झालं आणि मला असं वाटतं की यातलं कुठलं घेऊ आणि कुठले नाही. तर असं जे घ्यायचं आहे ते घेतलं आणि बाकीच्या माझ्या ज्या आशा अपेक्षा होत्या त्यांना आवर घातला आणि संध्याकाळी आले छानपैकी मस्त देवाजवळ दिवा लावून आरती केली आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना. माझा हा आहे ना, हा नित्य नियम आहे माझा. मला कितीही उशीर झाला ना घरी यायला, तरी देवपूजा संध्याकाळची जी आरती आहे ते मी करतेच. कारण त्याशिवाय मला असं वाटतं की माझा दिवसच